आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भक्ती कशी असावी, ती उपजत कशी असावी, ती माझ्यात कशी यावी, या संबंधीचं निवेदन विवेचन दासोपंत आज एका पदामध्ये करत आहेत। प्रचंड पदांची निर्मिती दासोपंतांनी केली। म्हणजे अगदी संख्येत सांगायचं झालं तर आपण सर्वांना माहिती आहे की 1.25 लाख पदांचा अर्णव, 1.25 लाख पदांचा पदार्णव दासोपंतांनी लिहिला। हे खरंच 1-2 दिवसाचं, काही महिन्यांचं काम नाही। अनेक वर्षांपासून मनामध्ये असलेली आर्तता, मनामध्ये असलेले वेगवेगळे भाव विभाव, अनुभूती, साक्षात्कार आणि त्याचबरोबर नित्य चिंतन करत असताना नव्यानं रोज जे काही वाटतं, खरं म्हणजे भाव वेगळा नाहीच आहे, भाव मुळात एकच आहे की दत्तात्रेयाची भक्ती। पण याच भावनेच्या भोवती दररोज नित्यानं, नित्य चिंतनामध्ये मनात येणाऱ्या शब्दांची गुंफण दासोपंत करतात आणि या अनेक पदांचा जो एकत्र संग्रह आपण बघतो किंवा त्यांनी केला, त्याला त्यांनी पदार्णव असं नाव दिलेलं। अनेकदा असं मनात येण्याची शक्यता अनेकांच्या आहे किंवा मलाही ते अभ्यास करताना असं मनात आलं कित्येकदा की एक तोचतोपणा येतो का, पुन्हा पुन्हा तोच विषय घोळला जातोय का? तर हो, तसं थोडंसं आहेच। कारण अगदी सगळी पुराणं किंवा भक्तिकथा, संतांचे अभंग किंवा संतांचे उपदेश, संतांनी भक्तीविषयी सांगितलेले विषय आणि विषय विवेचन यांचा जर एकत्रितपणे सुवर्ण मध्य काढून 2 ओळीमध्ये सांगायचं झालं तर आपण हेच सांगू की प्रत्येक संत भक्तीविषयी बोलतो, प्रत्येक संत ब्रह्माविषयी बोलतो, प्रत्येक संत देवावरच्या श्रद्धेविषयी बोलतो। यापेक्षा वेगळं खरं म्हणजे संत साहित्याच्या ग्रंथिक सगळ्या संहितेमध्ये म्हणा किंवा उपदेश केलेल्या संहितेमध्ये म्हणा, अभंगांच्या मधून म्हणा किंवा पदांच्या मधून म्हणा, वेगळं फारसं काही सांगितलेलं नाहीच आहे। पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितलेत, त्याचं पुन्हा पुन्हा आवर्तन आलेलं आहे। मग वेगळेपण काय आहे? तर वेगळेपण बघताना आम्हाला साहित्याचा आधार घ्यावा लागतो। साहित्यामध्ये किंवा साहित्याच्या अंगानं लालित्यपूर्ण, काव्यपूर्ण, कवित्व असलेलं असं काही वेगळं प्रत्येक संतांनी आम्हाला दिलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं दासोपंतांच्या या भावनेकडं, शब्द भावांकडं आम्हाला साहित्याच्या अंगाने एकदा बघितलं पाहिजे। पण मनातला भाव मात्र त्यांचा भक्तीचा किंवा दुजा भाव असा दुसरीकडे कुठे आढळत नाही। तीच भावना वेगवेगळ्या शैलीतून, वेगवेगळ्या शब्द गुंफण्यातून आमच्यापर्यंत पोहोचत असते। देवाच्या भक्तीसाठी, देवाच्या दर्शनासाठी मी कसं असावं, हा आता स्व अभ्यास आहे। हा स्वयंप्रेरणेनं स्वयंप्रज्ञ केलेला स्वाध्याय असं अनेकदा दासोपंतांच्या पदांमधून लक्षात येतं की ते स्वतःला शिकवत राहतात। ज्याला आम्ही सगळ्यात शेवटची कृपा म्हणतो ती कोणती? तर आत्मकृपा। ती आत्मकृपा दासोपंतांच्या वरती आपल्याला झालेली दिसून येते आणि ते स्वतःला स्वाध्यायानी वरच्या पातळीवर नेत राहतात। मी काय केलं पाहिजे?
हे दुसऱ्या कुणाला विचारण्याची, सांगण्याची त्यांना फारशी गरज भासत नाही. ते प्रश्न उपस्थित करतात, त्याची उत्तरं शोधत राहतात, त्यातून काही उपप्रश्न निर्माण होतात, त्याचीही उत्तरं ते स्वतः देत राहतात. आपण बघतोय गेले काही दिवस आपण भक्ती साधनेमध्ये माणसांनी कसं असलं पाहिजे किंवा आता मी कोणत्या अवस्थेत आहे याचं वर्णन त्यांनी काही ठिकाणी केलेलं आहे. आपण ते बघितलं. आता ते आज या साधनेमध्ये कसं असावं किंवा मला तू हे दे असं म्हणताना किंवा माझी साधना कशी असावी, कुणासारखी असावी आणि ती मी कशी करावी, माझ्या मनाची काय अवस्था आहे याचं वर्णन ते आज करते. आपण आजचं पद, त्याचं अभिवाचन मी अगोदर करते आणि मग आपण आजचं पद बघूया, निरूपण बघूया. सकळ क्षितितळ जळमय, सकळ क्षितितळ जळमय, परिते चातकू न भजे तयासी. सकळ क्षितितळ जळमय, परिते चातकू न भजे तयासी. निरालंबी परिभ्रमण करी, वरी आळवितो मेघासी. निरालंबी परिभ्रमण करी, वरी आळवितो मेघासी. देह पडो परिव्रतान ढळे, देह पडो परिव्रतान ढळे, कवणुतया उपदेशी. देह पडो परिव्रतान ढळे, कवणुतया उपदेशी. सहज गुणू मज लागो का, तेवी आळविन दत्तासी. सहज गुणू मज लागो का, तेवी आळविन दत्तासी. आत्मया श्री दत्ता, आत्मया श्री दत्ता, परमदयामृत वर्षे. सकळ ताप माझे करिका शमन, न निवे मी अन्य रसे. नामस्मरण भवनाशन, नामस्मरण भवनाशन, परिते तुझविण न मने सुखाचे. नामस्मरण भवनाशन, परिते तुझविण न मने सुखाचे. वियोग ताप उपशांती करी, स्मारक होय तयाचे. वियोग ताप उपशांती करी, स्मारक होय तयाचे. कवण कर्म माझे, कवण कर्म माझे, कैसे दुष्कृत, दर्शन नव्हे चरणाचे. कवण कर्म माझे, कैसे दुष्कृत, दर्शन नव्हे चरणाचे. दिगंबरा आता किती आळवू, उदर फुटे जीवाचे. रे दिगंबरा आता किती आळवू, उदर फुटे जीवाचे. मी भक्त कसा असावा, भक्ताचे कोणते गुण असावेत याचं वर्णन त्यांनी पहिल्या 2-3 ओळींच्या मध्ये केलेले. कुणासारखं व्हावं, भक्त असावा तर तो कसा असावा, कुणासारखा असावा, किंवा त्या देवाचं ध्यान लावावं तर त्या ध्यान लावण्याची आस, त्याची आर्तता, त्याची प्रकर्षानं मनीषा, इच्छा ही कुणासारखी असावी याचं वर्णन दासोपंत करतात. सकळ क्षितितळ जळमय, तेव्हा ही सगळी पृथ्वी जळमय आहे. या पृथ्वीवरती सगळीकडे पाणी आहे. नदी आहेत, नाले आहेत, सागर आहे, झरे आहेत, तलाव आहेत. सकळ क्षितितळ जळमय, हे सगळ्या सृष्टीवरती पाण्याचे वेगवेगळे साठे आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे, हर तऱ्हेचे पाण्याचे स्रोत आहेत. परिते, पण परिते चातकू न भजे तयासी. पण चातक पक्षी मात्र त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. पृथ्वीवरच्या, सृष्टीवरच्या, विश्वातल्या कितीतरी ठिकाणी प्रचंड पाण्याचे साठे आहेत. क्षितितळ जळमय, अवघी पृथ्वी ही जळमय आहे.
आपण म्हणतो 3/4 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजे पृथ्वी जलमय आहे. ही पृथ्वी 3/4 जलमय असली तरी सुद्धा चातक मात्र या पाण्याला भजत नाही, या पाण्याकडे जात नाही, त्या पाण्याला ढुंकूनही बघत नाही. सकळ क्षितितळ जळमय परिते चातकून भजे तयासी. त्या पाण्याकडे चातक चुकूनही जात नाही, तो त्याला भजत नाही, ढुंकूनही त्या पाण्याकडे तो बघत नाही. निरालंबी परिभ्रमण करी, निरालंबी परिभ्रमण करी वरी आळवितो मेघासी. दीर्घ अशा प्रकारचं आलंबन, आवर्तन घेत चातक फिरत राहतो. म्हणजे पाऊस काळ येईपर्यंत दीर्घ प्रदीर्घ अशा प्रकारची वाट तो बघतो, केवळ मेघांच्या पाण्यासाठी. निरालंबी परिभ्रमण करी वरी आळवितो मेघासी. दीर्घकाळ वाट बघतो, प्रदीर्घ अशी आवर्तन घेत तो फिरत राहतो. निरालंब परिभ्रमण करी, परिभ्रमण करत राहतो पृथ्वीचं, तो फिरत राहतो. दीर्घकाळ वाट बघतो, प्रदीर्घ काळ वाट बघतो, पण वरी आळवितो मेघासी. नुसती वाट बघतो का? पाणी येईल, कधीतरी येणारच आहे. आज नाही आलं तर ते उद्या येईल, आज पाऊस नाही पडला तर उद्या येईल, येणार तर खरंच आहे ना. मग त्याला बोलवायचंय कशाला? आज नाही आलं तर उद्या येणार आहे पाऊस. पण दासोपंतांची काय म्हणतात काव्यात्मकता किंवा कल्पना, प्रातिभशक्ती असं म्हणूया, ते काय म्हणतात? चातक फिरतो, त्याला हे माहिती आहे पाऊस कधी ना कधी पडणार आहे. आम्हालाही अनेकदा माहित असतं की आज नाही गोष्ट झाली तर उद्या मिळेल, परवा मिळेल. आपण फार त्याची म्हणजे आजच्या पिढीच्या भाषेत बोलायला गेलं तर केअर करत नाही. ठीक आहे, आज नाही उद्या येईल, वाट बघू. पण दासोपंत या ठिकाणी क्लुप्तीने असं म्हणतात की पाऊस पडणारच आहे, पण पाऊस पडणार आहे म्हणून चातक पक्षी त्याला गृहीत धरत नाही. तो काय करतोय? आळविसी मेघासी, तो आळवितो मेघासी. मेघ जरी पडणार आहे हे माहीत असलं तरी सुद्धा स्नेहार्द्रतेने, अत्यंत आर्ततेने हा चातक पक्षी मेघाला साद घालतोय, त्याला आळवतोय, तो येण्याची त्याला विनंती करतोय. खरं म्हणजे मेघ त्याच्या विनंतीने येणार आहेत का? पाऊस पडणारच आहे. आभाळामध्ये मेघ दाटून आले, गर्जना झाली, वीज कडाडली आणि पाऊस सुरू होईलच. पण हे सत्य चातकाला माहीत असून सुद्धा त्या प्रत्यक्ष मेघाच्या मधून पडणाऱ्या वर्षामृताचं गृहीत धरणं त्याला माहीत नाही. त्याला फक्त इतकंच माहिती आहे की त्या मेघाला मी आळवल्यानंतर, त्याला आर्त साद घातल्यानंतर मेघ वर्षेल आणि मला पाणी, अमृत थेंब मला प्राशन करायला मिळतील. मी ते प्राशन करीन आणि कित्येक दीर्घ प्रदीर्घ काळाची माझी तहान, माझी तृषा या मेघ वर्षावानी भागेल. दासोपंत पुढे म्हणतात, निरालंबी परिभ्रमण करी वरी आळवितो मेघासी. देह पडो, बघा हा, देह पडो परिव्रतान ढळे. देह पडो परिव्रतान ढळे कवणुतया उपदेसी. देह पडो परिव्रतान ढळे कवणुतया उपदेसी. देह पडेल, देहातून प्राण बाहेर पडतील, पण चातकाचं, चातक पक्षाचं हे व्रत मात्र कधीही ढळणार नाही. इतकं दृढ, इतकं निश्चयी, इतकं श्रद्धेनं बळकट असलेलं त्याचं व्रत आहे की ते व्रत कधीही ढळणार नाही. त्याचा प्राण गेला तरी चातकाचं हे मेघांना आळवण्याचं आणि मेघातल्या वर्षावाचं, त्या पाण्याचं
प्राशन करण्याचं हे व्रत तो कधीही सोडत नाही, तो कधीही मोडत नाही, हे व्रत कधीच ढळत नाही. मग या व्रताची अंमलबजावणी करावी किंवा हे व्रत स्वीकारावं किंवा मेघांच्याच वर्षावाचं पाणी प्यावं, मेघांना आळवावं, हे जे काही त्याचं व्रत आहे, त्या व्रताला किंवा ते व्रत करण्यासाठी म्हणून त्याला कोणी उपदेश केलाय का, असा प्रश्न विचारण्यामागची भूमिका काय आहे? तर त्याला कोणीही उपदेश केलेला नाहीये की तू असं कर. खरं म्हणजे चातक पक्षानं इतर कुठलं पाणी पिलं तर त्याचा काही प्राण जाणार नाही, पण त्याचं हे व्रत आहे असं इथे सूचित करायचंय. बघा हा, म्हणजे सूक्ष्म अशा प्रकारच्या कल्पनाशक्ती असतात आणि त्या काव्यात्मक पद्धतीने वापरलेल्या असतात. असं नाही, दासोपंतांना हेच म्हणायचंय की पाणी पिल्यानंतर तहान भागते. चातकानं इतर कुठलं पाणी पिलं तर त्याची तहान भागणारच आहे, पण त्यानं घेतलेलं हे व्रत आहे आणि ते व्रत त्यानं घेण्यासाठी म्हणून किंवा ते करण्यासाठी म्हणून त्याला कोणी उपदेश केलेला नाहीये. मग कसं आहे हे? तर ते पुढे म्हणतात, सहज गुणू मज लागो का. पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात, देह पडो परिव्रतान ढळे कवणुतया उपदेशी, सहज गुणू मज लागो का तेवी आळवीन दत्तासी. चातक पक्षाचा हा सहज गुण आहे, हा त्याचा स्वभाव आहे, ही त्याची उपज आहे, हा त्याचा उपजत स्वभाव आहे. जन्मतःच काही गोष्टी माणसाला मिळतात, त्यापैकी ही एक गोष्ट आहे त्याची. काही कला असतात किंवा काही गोष्टी आपल्याला पिढ्यानपिढ्या वंशपरंपरागत, आपण त्याला जेनेटिक म्हणतो, उपज, जन्मतःच त्याला काही गोष्टी मिळालेल्या असतात. प्रतिभाशक्ती ही जन्मतः असते. काही संगीत, ललित कलांच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो ना, तर ललित कलांचा हा जो वारसा आहे तो उपज असतो. तो कोणी फारसं शिकून त्याला ते मिळवता येत नाही. हा, शिकून त्याच्यामध्ये प्रगती करता येते, त्याचा विकास करता येतो, त्याच्यामध्ये आणखी पुढचा टप्पा गाठता येतो, पण मुळामध्ये कलेचं बीज जन्मतःच असावं लागतं. तसंच दासोपंत या ठिकाणी वर्णन करतात, सहज गुणू मज लागो का. चातक पक्षाचा हा जो सहज स्वभाव, उपज, निसर्गतः त्याचा जो हा गुण आहे, हा गुण मला लागावा, तो मला मिळावा. देवा, असा सहज स्वभाव, असा सहज उपज गुण जो की चातकासारखा आहे, जो केवळ फक्त मेघांमधलं पाणी प्राशन करतो आणि आपली तहान भागवून वर्षानुवर्ष, कैक महिने, प्रदीर्घ काळ पुन्हा मेघांच्या वर्षावाची वाट बघत बसतो, हे त्याचं व्रत आहे. आणि हे व्रत त्याला कोणी घ्यावं म्हणून त्याला कोणी ताकीद दिलेली नाही, त्याला कोणी सक्तीचं केलेलं नाही, त्याला कोणी हा उपदेश केलेला नाही, तर हा त्याचा स्वभाव गुण आहे. बघा ना, चातुर्मासाच्या व्रतामध्ये किंवा अनेक बायका, अनेक मंडळी काही व्रत स्वीकारतात, पण अनेकदा कोणाचं तरी बघून, कोणाच्या दबावाखाली, कोणी उपदेश केलाय म्हणून किंवा सखी शेजारीण करते म्हणून मी पण करीन बरं का, असं अनेकदा असतं. जे लोक अशा प्रकारच्या व्रताचा आरंभ करतात ते मुळात व्रतच नाही. ते सहज घडलं पाहिजे, उत्स्फूर्त घडलं पाहिजे, मनातून ते केलं पाहिजे. कधीही मानेवर जू ठेवल्यासारखा व्रताचा जो काही आपला संकल्प आहे तो पुढे नेणं हे फार चुकीचं आहे. खरं म्हणजे ज्या ज्या वेळी असं वाटेल की बापरे, हे माझं व्रत आहे, आता मला हे करावंच लागणार, आता कसं करावं, ही जेव्हा वेळ येते ना, तेव्हा ते व्रत त्याच ठिकाणी मोडलेलं असतं. अनेक व्रतांचा स्वीकार आपण चातुर्मासात करतो, पण व्रत असं स्वीकारावं की ते स्वभावतः मनातून आवडीचं असावं. रोज नित्य नूतन उत्साहानं, तितक्याच प्रेमानं, तितक्याच स्नेहानं, तितक्याच आपुलकीनं
आपलेपणानं आणि निष्ठेनं ते व्रत करावं, असं व्रत स्वीकारलं पाहिजे. आणि दासोपंत या ठिकाणी अशा व्रताचा, चातकाच्या व्रताचा उल्लेख करतात. ते म्हणतात, चातकाला कोणी उपदेश केला नाही, तू एवढं व्रत कर, चातुर्मासाचं हे व्रत कर, पण त्याचा तो स्वभाव गुण आहे आणि असा स्वभाव गुण मला लागावा, अशी निष्ठा, अशी श्रद्धा, असं प्रेम, केवळ मेघांचंच पाणी पेईन, मी प्राशन करीन, अशी ती निष्ठा, असं व्रत, अशा त्याच्या मनाच्या वृत्तीचा, जो व्रताचा स्वीकार त्यांनी केलेला आहे, ती वृत्ती माझ्यात यावी, ते व्रत किंवा तशा प्रकारचा सहज गुण दासोपंत म्हणतात, हे दत्ता मला लागावा, तेची आळवीन दत्तासी. आणि मी तसंच त्याच्यासारखंच मी दत्ताला फक्त आळवीन. चातक जसा मेघांचाच पाण्याची वाट बघून त्यालाच आळवतो, तसा मी फक्त दत्ताचाच जयघोष करीन, त्याचं चिंतन करीन, श्री दत्तात्रेय प्रभूंचा नामघोष करीन, अखंडपणे नामजप दत्तात्रेय प्रभूंचा करीन, जेणेकरून मेघवर्षाव होतो आणि चातकाची तृषा तृप्त होते, चातक तृप्त होतो. तसंच माझ्या आर्त आळवण्यानी दत्तात्रेय प्रभू हा मेघ आहे आणि तो मेघ वर्षेल का? पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात दासोपंत आपण बघूया. आत्मया श्री दत्ता, संबोधनपर अनेक पदांमध्ये एक त्यांची खासियत आहे बरं का, शैलीची, पदाच्या शैलीची. ते संबोधनपर खूप बोलतात, संवादी खूप बोलतात. सखया, देवा, दत्तात्रेया, हे आत्मया, हे श्री दत्ता, आत्मया श्री दत्ता परम दयामृत वर्षे. काय म्हणतात ते? आळवीन दत्तासी आत्मया श्री दत्ता परम दयामृत वर्षे. हे दत्ता, हे दत्तात्रेय, हे प्रभू, आत्मया, आत्मया, माझा आत्मज, माझा आत्माच तू असलेला, हे दत्तात्रेया परम दयामृत वर्षे. मी तुला आळवीन आणि मग तू काय करशील तर तुझ्या परम अशा प्रकारच्या दयेच्या अमृताचा वर्षाव करशील. तो वर्षाव होईल. आत्मया श्री दत्ता परम दयामृत वर्षे. दत्तात्रेया, परम दया असलेला तुझा अमृताचा वर्षाव माझ्यावरती होईल आणि पुढे सकळ ताप माझे करिका शमन. सकळ ताप माझे करिका शमन, न निवे मी अन्य रसे. आत्मया श्री दत्ता परम दयामृत वर्षे, सकळ ताप माझे करिका शमन, न निवे मी अन्य रसे. हे दत्तात्रेया, अत्यंत दयार्णव असलेला तू, दयेचा मेघ असलेला तू, माझ्या आर्त आळवण्यानी त्या मेघांचा, दयेच्या मेघांचा वर्षाव होईल, त्यातून अमृत झरेल आणि हे अमृत मी प्राशन करीन आणि ते प्राशन केल्यानंतर सकळ ताप माझे करिका शमन. माझ्या प्रापंचिक तापांचा, माझ्या दैहिक, माझ्या भौतिक, माझ्या लौकिक सकळ तापांचा, जे ताप आहेत, ते विकार आहेत, तापत्रयांचा क्षणात विनाश होईल. तुझ्या अमृतधारांनी, तुझ्या अमृत वर्षावांनी हे दत्तात्रेय प्रभू, तुझ्या दयामृत वर्षिण्यानी आणि ते प्राशन केल्याने सकल तापांचं नाशन, सकल ताप नाश पावतील. आणि हे इतकंच सांगायचंय असं नाहीये, मला दुसरं आवडत नाही हे त्यांना पुन्हा पुन्हा सांगायचंय. कारण ते वरही म्हणाले,
की तेवी आळवीन दत्तासी, मी फक्त दत्ताला आळवीन. जसा चातक फक्त मेघाला आळवतो तर दुसऱ्या कुठल्याही पाण्याच्या साठ्याकडे जात नाही. हा जो अनन्यतेचा भाव आहे, तो आणि तोच, तू आणि तूच, ही अनन्यता ते पुन्हा पुन्हा आम्हाला पुन्हा पुन्हा अधोरेखित करून सांगतात. आणि ते असं म्हणतात की मी तुलाच आळवीन. आणि पुढेही म्हणतात सकळ ताप माझे करी का शमन, न निवे मी अन्य रसे. मी दुसऱ्या कुठल्याही रसानी माझं मन, माझा देह, माझं हृदय निवणार नाही, शांत होणार नाही. आता हे अन्य रसे म्हणण्यामध्ये काय उद्देश आहे? तर इतकाच उद्देश आहे की आजही आमच्याकडे, म्हणजे देवघरी बरं का, आमच्याकडे पंचायतन नाहीये. पंचायतनामध्ये ज्या 5 देवतांचा आपण उल्लेख करतो ना, देवी, महादेव, विष्णू आणि गणपती वगैरे, हे सगळे पंचायतन, हे पंचायतन आमच्याकडे नाही. आजही फक्त दत्तात्रेयाचाच मूर्तीची पूजा, दत्तपादुकांची पूजा, आदिगुरूंची पूजा, अंबाजोगाईच्या देवघरी होते महादेवाची पूजा. पण आता ओघानी विषय आला म्हणून मुद्दाम सांगते, महालक्ष्म्या किंवा चैत्रा गौरी सणाला तुमच्या आमच्याकडे म्हणजे बाकीच्या लोकांच्याकडे गौरी बसवली जाते, महालक्ष्म्या असतात. पण देवघरी, दासोपंतांच्या देवघरी मात्र सुपारी ठेवून गणपतीची पूजा करतातच. आद्य गणेशाची पूजा आहेच, नाही असं नाही. पण गौरी म्हणून सुद्धा दत्तात्रेयाची पूजा आहे, महालक्ष्मी म्हणून सुद्धा दत्तात्रेयाची पूजा आहे. एको देवो केशवो ही जी उक्ती आहे, किंवा हे जे अनन्यता आहे, हा जो अनन्य भाव आहे, त्यांनी उपासना परंपरेमध्ये सुद्धा घालून दिलेला आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये पंचायतन होतं, नाही असं नाही, पण दासोपंतांच्या देवघरी मात्र ते नाही. दत्तात्रेयांच्या मूर्तीचीच, त्या सगुण रूपाची पूजा गौरी, गणपती, महालक्ष्मी, ज्येष्ठादेवी या सगळ्यांच्याच रूपानं तिची पूजा केली जाते. दासोपंत सांगतात, सकळ ताप माझे करी का शमन, न निवे मी अन्य रसे. मला दुसरा कोणाचीही आशा नाही, मला दुसरा कुठला रस नकोय. मला हे तळ्यातलं पाणी नकोय, मला झऱ्याचं पाणी नकोय, मला नदीचं पाणी नकोय, मला सागराचं पाणी नकोय. चातकाला जसं मेघाचंच पाणी, मला तसाच फक्त तू हवायस. दत्तात्रेयाची कृपा हवीये, मला दुसरं काही नकोय. न निवे मी अन्य रसे, मला दुसऱ्या कुठल्याही रसानी माझी शांतता होणार नाही, मी निवणार नाही, माझी आर्तता संपणार नाही, माझी तृषा मी तृप्त होणार नाही. दुसऱ्या कुठल्याच रसानी ते होणार नाही. ही अनन्यता आम्हाला पुन्हा पुन्हा दासोपंत इथे सांगतात. ते पुढे म्हणतात, नामस्मरण भवनाशन. हे मला मान्य आहे की नामस्मरण भवनाशन आपण काल बघून आलो, तत्पूर्वीही अनेकदा बघितलं की नामस्मरणाने भवनाशन करणारा तो आहे. पण ते पुढे म्हणतात, परी ते तुझं विण न मने सुखाचे. म्हणजे इथे कुठेतरी दत्त कृपेची आशा त्यांना आहे, दत्त भेटीची आशा आहे. आणि त्यांना असं वाटतंय की दत्त भेट झाल्याशिवाय, दत्ताची प्रत्यक्ष कृपा झाल्याशिवाय माझ्या नामस्मरणाला सुद्धा अर्थ नाहीये. ते असं म्हणतात, नामस्मरण भवनाशन परी ते तुझं विण न मने सुखाचे. तुझ्याशिवाय नामस्मरणात सुद्धा काही स्वारस्य नाही. म्हणजे दत्तात्रेय प्रभूंची भेट दासोपंतांची होत असली पाहिजे. अनेक दिवसांपासून त्यांची भेट नाही आणि या आर्ततेने दासोपंत दत्ताला आळवतायत. कवण कर्म माझे कैसे दुष्कृत, दर्शन नव्हे चरणाचे. किती दिवस झाले देवा, किती काळ लोटला, असं माझं कोणतं वाईट कर्म झालं, कोणतं दुष्कर्म झालं की माझ्या हातून असं काय घडलं की तुझ्या पायांचं दर्शन मला झालं नाही. स्पष्ट होतं इथं की अनेक दिवसांपासून देव भेटलेला नाहीये. याचा अर्थ तो भेटला होता कधीतरी. देवा, किती दिवस झाले तुम्ही मला भेट दिली नाही, असं माझ्याकडून काय चुकलं?
माझ्या हातून असं दुष्कृत काय घडलं, दुष्कर्म काय घडलं की तुम्ही मला भेटायला आला नाहीत, तुमच्या चरणांचं दर्शनही तुम्ही मला दिलेलं नाही. दिगंबरा आता किती आळवू, दिगंबरा आता किती आळवू, उदर फुटे जीवाचे रे, उदर फुटे जीवाचे. कवण कर्म माझे कैसे दुष्कृत, दर्शन नव्हे चरणाचे. दिगंबरा आता किती आळवू, उदर फुटे जीवाचे रे या, उदर फुटे जीवाचे. चातकाची उपमा, त्याचं रूपक वापरून दासोपंतांनी आपली स्वतःची भक्ती प्रकट केली की माझी चातकासारखी भक्ती आहे देवा. मला दुसरा कुठला रस नको, मला नदीचं पाणी नको, कितीही गोड असू दे, कितीही मधुर असू दे, मला प्रत्यक्ष अमृतही त्या नदीत असलं तरी मला ते नकोय. मला फक्त तुम्ही मेघ व्हा आणि तुमच्या दयेचा, तुमच्या कृपेचा वर्षाव करा आणि तेच अमृत मी प्राशन करीन आणि त्या अमृतानं माझ्या भवतापाचं नाशन होईल, भवताप नाश पावतील आणि मला दुसरा कुठल्याही रसानी, अन्य रसानी माझी तृप्ती होणार नाही, माझ्या क्षुधा तृषेची तृप्ती होणार नाही. आणि म्हणूनच दासोपंत हे सांगत असताना एक सूक्ष्म शलाका सोडतायत आम्हाला, चिंतन करायला लावणारी. काय चिंतन आहे ते? नामस्मरण भवनाशन, परी ते तुझ विण न मने सुखाचे. या एका चरणामध्ये, या अर्ध्या चरणामध्ये आम्हाला एक चलत चित्रपट डोळ्यासमोरून सरकून जावा हे स्पष्ट चित्र दिसतं. काय दिसतं की दासोपंतांना भेट झालीये, त्यांना दर्शन झालंय, ते नामस्मरण करतायत, पण ते असं म्हणतायत की तुझं नामस्मरण मी करतोय पण तू कुठे आहेस, तुझी कृपा नाहीये, तू नाहीयेस, मला तू हवायस, मला तुझी भेट हवीये, तुझ्या चरणांचं दर्शन हवंय. हे नामस्मरण तर मी करतोय, भवनाशन आहे, याच्यामध्ये भवनाशन होणार आहे मला कल्पना आहे, पण देवा तू हवायस, मला मला तुझी कृपा हवी आहे. म्हणजे दासोपंतांना दर्शन होत असे पण प्रदीर्घ काळापासून हे दर्शन झालेलं नाही आणि ते आर्ततेने दत्तप्रभूंची आळवणी करतायत आणि ते विचार करतायत की असं माझ्या हातून काय घडलं, कोणतं वाईट कर्म घडलं, कोणतं असं पाप घडलं, कुठलं दुष्कृत्य घडलं की मला देव भेटायला आला नाही. किती दिवस झाले देवा तुझा विरह सहन करतोय मी. दिगंबरा दिगंबरा आता किती आळवू. पोट तिडकीनं ज्याला आपण म्हणतो ना, अत्यंत जिव्हाळ्यानं, म्हणजे वियोगाची अगदी टोकाची अवस्था की आता भेट झाली तरच काहीतरी खरंय, अन्यथा माझे प्राण जातील, ही अवस्था येऊन ठेपलेली आहे. आणि दासोपंत म्हणतात दिगंबरा दिगंबरा आता किती आळवू, दिगंबरा आता किती आळवू, उदर फुटे जीवाचे. आपण म्हणतो ना ऊर फुटोस्तोवर, अशा प्रकारची अवस्था येते. आणि दासोपंत म्हणतात की पोट फुटेपर्यंत, ऊर फुटेपर्यंत देवा मी तुला आळवतोय, कधी येशील माझ्यावरती दयेच्या अमृताचा, तुझ्या मेघातून कधी वर्षाव करशील. अशा प्रकारची आर्त विराणी दासोपंत आपल्या शब्दांमधून व्यक्त करतात. देवाला वेगवेगळ्या रूपामध्ये भेटणारा हा भक्त इथे सात्विक भक्त म्हणून भेटलेला आहे. इथे प्रेयसी नाही, इथे तो सखा नाही. या पदामध्ये, या शब्दरचनेमध्ये माता, माऊली, बाप, माय, सखा, बंधू, प्रियकर, प्रेयसी हे कोणतंच नातं त्यांनी ठेवलेलं नाही. इथे काय आहे तर इथे फक्त ते आराध्य आणि मी भक्त, ह्या नात्यानी, या अनुबंधानी दासोपंतांनी या पदाची रचना केलेली आहे. आज इथेच थांबते. आपण पुन्हा उद्या भेटूया एका वेगळ्या भावविश्वामध्ये. दासोपंत आम्हाला घेऊन जात आहेत रोज. अत्यंत सुंदर अशी भावविभोर करणारी पदं आहेत. तत्कालीन भाषा आहे पण थोडंसं
चिंतन केल्यानंतर, थोडंसं पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर आम्हाला त्याच्यातला जिव्हाळा, शब्द माधुर्य, शब्द लावण्य, प्रतिभा, आविष्कार या सगळ्यांचं इतकं सुंदर प्रत्यक्षात दर्शन घडू लागतं. इतकं मात्र खरं की त्या शब्द गुहेमध्ये मात्र शांत चित्तानं, एक चित्तानं प्रवेश करावा लागतो. पुन्हा उद्या भेटूया याच ठिकाणी. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.